8 13 1 8 13 8 13 2 16 26 8 13 3 24 39 8 13 4 32 52 8 13 45 65 8 13 6 81 8 13 6 81 78 8 13 7 56 91 8 13 8 65 4 8 13 9 73 17 8 13 10 81 36. They should come with me. Progress report cards. She didn't look angry. She was rather quiet. The smile as usual, but her eyes didn't look happy. नमस्कार, मी वैशाली यादव. 2020-21 या वर्षामध्ये खरं तर प्रत्येकासाठी हे 2 वर्ष जे आहे ते आव्हानात्मक ठरले. अर्थचक्राचा मुद्दा असो किंवा इतरही काही मुद्दे, आणि यामधून विद्यार्थी सुद्धा सुटलेले नाहीत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला, गोंधळ निर्माण झालेला होता. ऑनलाईन शिक्षण जे आहे ते सुरू झालेलं आहे. जे सदन कुटुंबामधली मुलं आहेत त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा होती, लॅपटॉप होते, मोबाईल होते. मध्यमवर्गीय पालकांनी सुद्धा आपल्या मुलांसाठी जसं तसं सर्व काही प्रयत्न केलेले आहेत त्यांना त्या सुविधा देण्यासाठी. मात्र एक मुद्दा आपण विसरता कामा नये, तो म्हणजे दुर्गम भागामधल्या विद्यार्थ्यांनी काय केलं असेल. दुर्गम भागामध्ये काही वेगळी स्थिती होती, इंटरनेटची सुविधाच नाहीये, तिथे 2 वेळच्या खाण्याची भ्रांत, तिथे मोबाईल मुलांना उपलब्ध करून कसा द्यायचा, असे अनेक मुद्दे, असे अनेक प्रश्न दुर्गम भागामधल्या पालकांना सुद्धा समजले. आजचा आपण चर्चेचा जो विषय घेतलेला आहे ना, तो थोडासा वेगळा आहे. वेगळा ह्याच्यासाठी इच्छा, जिद्द, चिकाटी आणि आपल्या जबाबदारीची जाण असेल तर एक गुरुजी काय करू शकतात हे आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आपल्याच महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामधल्या त्र्यंबकेश्वर मध्ये, म्हणजे अगदी महाराष्ट्र गुजरातच्या सीमेजवळ एक आदिवासी पाडा आहे. आणि त्या आदिवासी पाड्यावर विद्यार्थ्यांची प्रगती जर तुम्ही पाहिली ना तर तुम्ही तोंडामध्ये बोटं घाला. काही दिवसांपूर्वी एक मुद्दा चर्चेमध्ये आलेला होता की ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांचं मानसिक आरोग्य प्रगती त्यांची होत नाहीये, शिक्षण जे आहे ते व्यवस्थित मिळत नाहीये, मुलं तितकी शिकत नाहीये. ही एकीकडे चर्चा होत असताना या आदिवासी पाड्यावर जर तुम्ही गेलात, त्या मुलांची प्रगती जर तुम्ही पाहिली तर तुम्ही तोंडामध्ये बोटं घाला. त्यांना घडवणारे कोण? त्यांचे शिक्षक, त्यांचे गुरुजी, आणि ते गुरुजी आज आपल्यासोबत आहेत, केशव गावडे. केशवजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझाच्या खास संवादावर. नमस्ते. नमस्कार केशवजी. खरं तर सुरुवातीला तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण की ज्या वेळेला तुमची बातमी, तुम्ही ज्या पद्धतीने मुलांना घडवताय, ती जेव्हा बातमी आमच्यापर्यंत येऊन पोहोचली तेव्हा आम्ही सगळेजण अवाक झालेलो होतो. कारण की त्याच्यामध्ये बालवाडी मधला मुलगा 4थीचं पुस्तक वाचतोय, दोन्ही हातांनी मुलं लिहितायत, लहान लहान मुलं दोन्ही हाताने लिहितायत, हे बघताना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसलेला होता. त्याच्यानंतर 1ली मधली मुलं, 2री मधली मुलं 7वीची गणितं सोडवतायत. म्हणजे ही किमया तुम्ही केली कशी, हा माझा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की शिक्षण जर घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या गोडीसोबत शिक्षकाची सुद्धा गोडी असणं फार आवश्यक आहे. तर तुमची गोडी, तुमचा लळा या विद्यार्थ्यांना लागला, तर हा अनुभव तुमचा कसा राहिला? या ठिकाणी मी एबीपी माझाचे मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो की मला या ठिकाणी तुम्ही बोलण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. तुम्ही मुलांच्या गोडी आणि शिक्षकाची गोडी आणि मुलांची गुणवत्ता याबद्दल प्रश्न उपस्थित केला. माझ्याकडे मुलं तर बालवाडीपासून येतात, परंतु त्यांना गोडी लावण्यासाठी तितकं शैक्षणिक वातावरण सुद्धा एक प्रेरणादायी, एक इंटरेस्टिंग असावं या हेतूने आम्ही आमच्या वर्गाची जी रचना आहे ती वर्गाची रचना तयार केलेली आहे. मात्र या ठिकाणी शैक्षणिक साहित्य तयार करताना लक्षात आले की विद्यार्थ्यांनी जर शैक्षणिक साहित्य तयार केलं तर त्यांना जास्त त्याच्यातून आनंद मिळेल आणि त्यांना ज्ञान सुद्धा मिळणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचे जे शैक्षणिक साहित्य आहे ते विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलं आणि तयार करून त्या प्रत्येक साहित्याचा पुरेपूर उपयोग विद्यार्थी या ठिकाणी घेतात. जे काही पहिलीचे बालवाडीचे विद्यार्थी तुम्ही सांगितले की 4थी 5वीचं पुस्तक वाचन करतात, मात्र ते माझ्याकडे वयवर्ष 3 वर्षापासून ते येतात आणि 3 वर्षापासून ज्या वेळेला येतात, सुरुवातीला हे पूर्ण आनंददायी शिक्षण आहे.
की त्यांना इथपर्यंत की त्यांना त्या ठिकाणी झोपू दिलं जातं, त्यांना खेळू दिलं जातं, बागडू दिलं जातं. त्यांना जे काही त्यांचं जे वय आहे त्या वयाला साजेसं असं शिक्षण आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. आणि एकदा विद्यार्थ्यांचं शाळेत येण्याचं आणि बसण्याचं मन वळालं, त्यांचा स्टॅमिना तयार झाला की त्यानंतर मुलगा हातात पाटी आणि पेन्सिल पकडतो. आणि एकदा हातात पाटी पेन्सिल घेतली की तो सुसाट वेगाने पळतो, की तो थांबत नाही, तो 12 तास बसतो आमच्याकडे. आणि म्हणूनच ही जी किमया आहे ती पहिलीच्या पहिल्या दिवसापर्यंत विद्यार्थी 30 पर्यंतचे पाढे, गणिताचे चारही क्रिया, मराठीचं पूर्ण वाचन लेखन, इंग्रजीचं वाचन लेखन, ह्या गोष्टी त्यांना येत असतात. मात्र या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हे सर्व बालवाडी पहिली दुसरीला मराठी वाचन की गणित किंवा इंग्रजी असो, हे माझ्या वर्गातील मोठे मुले त्यांचा अभ्यास घेतात. हे माझ्या शाळेचे थोडक्यात खास वैशिष्ट्य आहे की मी शिकविण्यापेक्षा ज्या वेळेला विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शिकवतात त्यावेळेला ते जास्त इंटरेस्टिंग पद्धतीने ते शिकतात आणि त्यांना जे काही अभ्यास करतात तो त्यांना तो मजेशीर वाटतोय. मात्र माझ्या शाळेमध्ये मी हे ग्रुप तयार केलेले आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये एक ग्रुप लीडर आहे आणि त्या ग्रुप लीडर कडे त्या ग्रुपमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्यांची जबाबदारी सोपवलेली आहे. ते विद्यार्थी त्या बालवाडीचा अभ्यास घेतात. मी फक्त एक फीडबॅक घेण्याचं काम करतो की मुलांना कुठपर्यंत आलं किंवा त्यांना काय अपेक्षित आहे पुढे ते देण्याचं काम करतो. म्हणूनच हे बालवाडीच्या विद्यार्थ्यांची गोडी गुणवत्ता ही वाढत चाललेली आहे. केशव गुरुजी, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ना की लहान मुलांकडूनच तुम्ही विविध वस्तू ज्या आहेत म्हणजे अभ्यासाशी निगडीत त्या तुम्ही बनवून घेतलाय, तुमच्या पाठीमागे आम्ही पाहतोय की कशा पद्धतीनं तिथे त्या वर्गाची सजावट करण्यात आलेली आहे. जास्त काही नाहीये त्या ठिकाणी, ताडपत्री आम्हाला दिसतेय, पत्रा नाहीये किंवा अशा पक्क्या भिंती ज्या आहेत त्या ठिकाणी नाहीयेत. मात्र अशा ठिकाणी, अशा दुर्गम भागामध्ये अशी शाळा निर्माण करणं याला सुद्धा एक वेगळं धाडस लागतं आणि ते धाडस तुम्ही दाखवलेलं आहे. खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. केशव गुरुजी, मी तुम्हाला गुरुजीच म्हणणार आहे, कारण की तुम्ही जरी आमच्या वयाचे असलात तरी तुम्ही आता जे काम करताय ते खरंच उल्लेखनीय. लहान मुलांना आपण म्हणतो की लहान मुलं मातीचा गोळा असतात, आपण त्यांना ओल्या मातीचा गोळा असतात, त्यांना आपण जसं घडवतो तसं ते घडत जातात. आपल्याकडे एक म्हणतात ना की इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होईल, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होईल. ज्या ठिकाणी 2 वेळच्या खाण्याचीच भ्रांत आहे तर ते पालक आपल्या पाल्यांना सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये पण स्वप्न असतात की आपल्या मुलांना सुद्धा खूप प्रगती करावी. असं एक कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक बॅकग्राऊंड जे आहे, पार्श्वभूमी जी आहे ती या विद्यार्थ्यांना राहिलेली नाहीये. तुम्हाला या मुलांना सुरुवातीला शिकवताना म्हणजे वर्गामध्ये गावातल्या त्यांच्या घरामधून या शाळेमध्ये आणण्यापर्यंत आणि त्याच्यानंतर त्यांच्या मागे मेहनत घेणं, तर हे तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होतं. अक्षराची ओळख करून देणं, शिक्षण म्हणजे काय हे समजावून सांगणं, त्या लहान मुलांप्रमाणे समजावून सांगणं, हे तुमच्यासाठी किती आव्हानात्मक राहिलेलं आहे. तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडच्या शैक्षणिक साहित्याचा उल्लेख केला त्याबद्दल मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला कोविडची परिस्थिती उद्भवली, परंतु शिक्षण बंद राहू नये त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला उपाय करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही गावाबाहेरील एका टेकडीवरती मुलांनी तयार केलेलं आहे. हे सर्व पाठीमागचं जे काही दिसतंय बॅकग्राऊंड हे माझ्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ते गवंडी काम शिकलेले आहेत, त्याच्यानंतर सगळे जे काही कौशल्य आहे ते त्यांचं आहे, ते त्यांनी तयार केलं. दुसरा प्रश्न तुम्ही केला की हे तुम्ही म्हणजे त्यांची पार्श्वभूमी नाही आणि त्यांना कसं घडवलं, त्याबद्दल मी सांगू इच्छितो की हे जे माझं गाव आहे ते नाशिक शहरापासून जवळपास 70 ते 75 किलोमीटर अंतरावर असलेलं एका टेकडीच्या पायथ्याशी वसलेलं माझं गाव. आणि या गावातल्या माणसांचा जवळच्या 20 ते 25 किलोमीटर अंतरावरच्या बाजारपेठेशी कसलाही संपर्क नव्हता. इव्हन बाजारपेठेतल्या लोकांना सुद्धा माहिती नव्हते की हे हिवाळी गाव कुठे आहे. मला सुद्धा माहिती नव्हतं की माझी ज्या वेळेला नेमणूक झाली, मी ह्या परिसरातला असून सुद्धा माझ्या घरच्यांना विचारले हे गाव कुठे आहे, घरच्यांनी सुद्धा सांगितलं नाही की गाव कुठे आहे. दुसऱ्या दिवशी मी विचारलं, दुसऱ्या माणसांना विचारलं आणि विचारत पायी मार्ग काढले. मी 8 किलोमीटर जवळपास 6 वर्ष 8 किलोमीटर प्रवास पायी काढलेला आहे या गावात पोहोचण्यासाठी दररोजचा. तर मी ज्या वेळेला पहिल्यांदा 2009 मध्ये शाळेत आलो तर शिक्षणाची त्या वेळेला पटसंख्या होती, 1ली ते 4थीची 9 पटसंख्या होती.
आणि त्या 9 मध्ये 5 विद्यार्थी रेग्युलर येत होते आणि 4 विद्यार्थी त्यांच्या आई बाबांसोबत शहरामध्ये कामाला जात होते. आपल्याला तर शिक्षणाचं काम हाती घेतलेलं होतं, ते पूर्ण न्यायचं होतं, पुढे न्यायचं होतं आम्हाला. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हा मनामध्ये एक ध्यास बाळगला आणि विचार केला की आता आपण मुलांची गुणवत्ता वाढवायला सुरुवात करू. गावामध्ये एकही व्यक्ती, आज मला वाटतं 10वीला एक विद्यार्थी आणि 12वीचं शिक्षण घेतलेला एक पालक आहे, याच्या आधीचं होतं, आणि यांना काही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही, या गावामध्ये अजूनही कोणाला रोजगार नाही किंवा यांचा कुठेही संपर्क नव्हता, गावात रस्ता नव्हता, वीज नव्हती, नेटवर्क नव्हतं, ह्या गोष्टी नसताना मी एक गुणवत्तेचं काम करायला सुरुवात केली. 4थीच्या मुलांना मुळाक्षरे आणि उजळणी जी आहे 1 ते 100 ची हे शिकवायला सुरुवात केली होती. आणि हे करत असताना मात्र मी ज्या वेळेला 4 किलोमीटर पायी येऊन घाम अंगावरती यायचा, परंतु मी ज्या वेळेला शाळेमध्ये प्रवेश करायचो त्यावेळेला विद्यार्थी प्रवेश करतानाच पाठी हातात घेऊन यायला लागले. म्हणजे मी आल्यानंतर या ठिकाणी 5ही मिनिटे वेळ वाया जाऊ दिला नाही 10 ते 5च्या वेळेला. आणि मात्र मी काय केलं की प्रत्येक मुलाला हेरलं की यांना काय येतं, कुठपर्यंत येतंय, आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि समजा 15 विद्यार्थी वर्गामध्ये आहेत तर 15 विद्यार्थ्यांना एकत्ररित्या मी शिकवत नव्हतो, प्रत्येक विद्यार्थ्याला काय येतं त्याला त्याच्या पुढचं शिकवत गेलो. आणि हे करत असताना मला जवळपास 2013 ते 14 साल ते माझ्या त्या 4-5 वर्षाच्या ज्या बॅचेस आहेत त्यांची गुणवत्ता म्हणजे लेखन, वाचन, गणनाच्या क्रिया करायला मला 2014 साल उजाडलं. आणि ज्या वेळेला 2014 साल उजाडलं त्याच्या आधीमध्ये पालक मुलांना घेऊन जात होते, परंतु वर्गातील जे हुशार मुलं आहेत, जे रेग्युलर होते आणि त्यांचं बऱ्यापैकी तयारी झाली, ते विद्यार्थी जे पालक मुलांना घेऊन जात होते त्यांना दाखवलं, त्यांच्याशी तुलना केली थोडक्यात, आणि त्यांना सांगितलं की हे विद्यार्थी जर दररोज आले तर नक्कीच हे पण हे शिकणार आहेत, तुमच्यासारखं कामावरती जाणार नाहीत की जे शहरामध्ये जाऊन 200 रुपये 300 रुपये मिळतात, तर तशी परिस्थिती येणार नाही. तर मुलांना तुम्ही शाळेत पाठवा, शिकवा. असं 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि ज्या वेळेला आमच्या सभा व्हायच्या त्यावेळेला हे पालकांना मी पटवून द्यायचो. आणि छोटी वस्ती होती आणि मी काय केलं की गावामध्ये रुळायला सुरुवात केली लोकांमध्ये. त्याच्यानंतर मी जेवढं गावामध्ये गेलो तेवढं गावकऱ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, मुलांच्या शिक्षणासाठी भरभरून त्यांनी श्रमदानाची तयारी ठेवली, सगळ्या गोष्टी. आणि याच्यानंतर बदल व्हायला सुरुवात झाली 2014 नंतर. मग मी सुसाट वेगाने पळायला लागलो मुलांच्या गुणवत्तेवरती, वेगवेगळे प्रयोग केले, मध्यंतरी ज्ञान रचनावादी आरेखन जे होतं ते तयार केलं आणि त्याच्यानंतर पालकांना पण गोडी वाटायला लागली. हे करत असतानाच आमच्या त्या तत्कालीन त्र्यंबकेश्वर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी माननीय श्री कनोजी साहेब हे आले. मला वाटतं आमची शाळा 1998 ची ओपनिंग 98 ते 2015-16 पर्यंत एकही गट शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेला व्हिजिट दिली नव्हती. आणि त्यांना कळालं माझं काम मी सुरू केलं होतं आणि त्यांना कळाल्यानंतर एका शनिवारी आले, ते अचानक आले आणि व्हिजिट दिल्यानंतर बघितलं शाळेची गुणवत्ता. आणि त्याच्यानंतर हिवाळी शाळेची माहिती तालुक्यापर्यंत पोहोचली. तालुक्यापर्यंत पोहोचल्यानंतर लोकांना कळालं की हिवाळी शाळेत काहीतरी उपक्रम चालू आहेत. मग परत अजून सातत्याने उपक्रम चालू ठेवले, एक उपक्रम चालू ठेवल्यानंतर हळूहळू बदल झाला. मग कल्पना डोक्यामध्ये आली की आता आपल्याला वेळ कमी पडायला लागलाय. मध्यंतरी मी MPSC ची तयारी करत होतो 2010 ते 2016 पर्यंत राज्यसेवा. तर मला त्या गोष्टीचा खूप अनुभव आणि ज्ञान मिळालं मला, आणि ते ज्ञान देण्याचं काम मी विद्यार्थ्यांसाठी केलं. माझ्या डोक्यामध्ये आलं की जे काही मला अडचणी आल्या MPSC ची तयारी करताना, ज्या अडचणी आल्या ह्या माझ्या बालकांना येऊ नये याच्यासाठी मी वेगवेगळे प्रयोग करण्याचं काम त्या ठिकाणी चालू केलं. आणि म्हणूनच मला वेळ कमी मिळाला, म्हणून मग ठरवलं. त्याच्या आधी मात्र 2011 ते 2016 पर्यंत रात्र अभ्यासिका असायची. 5ला शाळा सुटल्यानंतर एका व्यक्तीच्या घरी, जे की गावाच्या बाहेर घर होतं, त्या ठिकाणी मुलं 5:30ला ते रात्री 7 पर्यंत अभ्यास करत बसायचे सगळे एकत्ररित्या. आणि 2016 पासून मी काय केलं की सकाळी 8 ते रात्री 8 ह्या पद्धतीने शाळेची वेळ केली आणि मी स्वतःच तिथं 12 तास द्यायला सुरुवात केली. आणि मग आमचे उपक्रम हळूहळू वाढत गेले.
आणि वाढल्यानंतर मुलांच्या एनर्जीने हे मात्र शाळा जी 12 तास केली किंवा 365 दिवस शाळा केली, ही सगळं मुलांच्या एनर्जीने केली. मुलांनी मला प्रतिसाद दिला नसता तर माझी शाळा 10 ते 5 झाली असती. परंतु ते मी जेवढं देण्याचं काम केलं त्याच्या दुप्पट ऊर्जा मला मुलांकडून मिळाली आणि त्या ऊर्जेचा वापर मी मुलांसाठी करायला लागलो. आणि म्हणूनच 365 दिवस ही शाळा ही 2016 पासून नियमितपणे अद्यापपर्यंत आम्ही चालू ठेवलेली आहे. मात्र या ठिकाणी हेही सांगू इच्छितो की माझ्या 2014 पर्यंत मी जे माझी विद्यार्थ्यांची बॅच पक्की केली होती, तेच विद्यार्थी आता त्या छोट्या मुलांना शिकवायला लागलेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी शिक्षकाची भूमिका पार पडतोय आणि शिक्षका काय काय म्हणजे मी 100% श्रेय हे विद्यार्थ्यांना देतोय गुणवत्तेचं, की विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शिकवतात. म्हणूनच आता जी पालकांची परिस्थिती आहे, मानसिकता आहे, ही मानसिकता पूर्ण बदललेली आहे. त्यावेळची 2009 ची मानसिकता पालकांची आणि ही 2021-22 ची मानसिकता. आता पालक 365 दिवस मुलांना पाठवतात. याच्यापेक्षा मी त्यांच्याकडून दुसरी कोणतीही गोष्ट मागू शकत नाही. आणि कारण खेड्यातलं जर वातावरण बघितलं की मोठा मुलगा झाल्यानंतर तो आमच्या सोबत कधी येणार आणि कामाला जाणार, 2 पैसे कुठून मिळणार हे विचार करतात ते. परंतु आपल्या ह्या हिवाळी गावामध्ये माझे 10वीचे विद्यार्थी असो, 12वीचे विद्यार्थी असो, कोणतेही विद्यार्थी असो, ते वर्षभर इथं येऊन बसतात. पालक त्यांना पाठवतात. याच्यापेक्षा मी त्यांच्याकडे काहीही मागू शकत नाही. आणि याच श्रेय जे आहे पालकांना मी सांगितलेलं आहे की हा आपण जो प्रयत्न करतोय याला यश नाही मिळालेलं. आता तुमच्याद्वारे मीडियाद्वारे हिवाळी शाळेची माहिती पोहोचते, परंतु आम्ही अजूनही यश गाठलेलं नाही. त्या यशाकडे आम्ही वाटचाल करतोय आहे, ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करणारच आहोत. तर पालकांची सध्याची मनस्थिती पूर्ण बदललेली आहे. पालक ही बदलण्याचं कारण मी अजूनही म्हणतो की मुलांच्या गुणवत्तेकडे लक्ष दिलं आणि त्याच्यामुळे पालक आजच्या स्थितीला पूर्ण दिवस पाठवायला तयार आहे. आपल्या कामाचं कौतुक करणं आणि चांगलं काम जे ते लोकांपर्यंत पोहोचवणं ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आणि केशवजी, जसा तुम्ही आता उल्लेख केला की 2009 मध्ये ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी गेलेला होता, फक्त 9 मुलं होती. आता हा आकडा कुठपर्यंत पोहोचलेला आहे 9 विद्यार्थ्यांवर? ह्या वर्षी 1ली ते 5वीचे विद्यार्थी माझ्याकडे 28 पट आहे. परंतु बालवाडी ते वरच्या वर्गातले विद्यार्थी माझ्याकडे 65 विद्यार्थी सध्याच्या दिवसाला बसतात दररोजचे. म्हणजे एकूण 165 विद्यार्थ्यांना मी शिकवण्याचं काम करतोय. माझ्या 12 वर्षातली जी पहिली बॅच आहे विद्यार्थ्यांची, तर ह्या वर्षी 12वी पास झाल्यानंतर ते नाशिक येथे महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय DED साठी त्यांनी तिघांनी प्रवेश घेतलेला आहे. ते 3 विद्यार्थी येत्या 3-4 वर्षामध्ये शिक्षक बनणार आहेत. तर ते तिथून सुरुवात खालीच्या विद्यार्थ्यांची आहे 12 वर्षांची. साखळी तुम्ही बनवताय आणि खरंच त्याचं कौतुक करायलाच हवं. केशवजी, तुम्ही जसं या ठिकाणी सांगितलं की 1998 ला त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा जी आहे ती निर्माण केली गेली. तसं आपण प्रशासकीय यंत्रणेबद्दल जर बोलायचं झालं तर फक्त शाळा उभारून 4 भिंती उभारून चालत नाही, तर ती शाळा चालवण्यासाठी तितकेच कार्यक्षम लोक त्या ठिकाणी लागतात. यंत्रणांमध्ये म्हणा किंवा शिक्षक म्हणा. तुम्ही त्या ठिकाणी गेलात, तुम्ही त्या ठिकाणी बदल करवले, ते सगळं काही म्हणजे वाखाणण्याजोग आहे. मात्र सध्याची स्थिती आता म्हणजे हिवाळी गावामधली शाळा ही नावारूपाला आलेली आहे. 4 लोक ओळखतात की हो, या गावामध्ये एक अशी शाळा आहे ज्या ठिकाणी काही बदल होत आहे. मात्र महत्वाचा मुद्दा हा आहे की पैशाचा, अर्थसहाय्याचा. पैशाचंच काम करतो, त्याचं काम दुसरं कोणी करू शकत नाही. तुम्ही ज्या पद्धतीनं तिथे डेव्हलपमेंट करताय, तुम्ही ज्या पद्धतीनं मुलांना शिकवताय, साहजिकच याला पैशा पाण्याची गरज लागतच असणार. आतापर्यंत प्रशासनाकडून तुम्हाला कशी साथ मिळाली आहे आणि काही सेवाभावी संस्था पुढे आलेल्या आहेत का मदत करण्यासाठी? प्रशासनाकडून जे काही रेग्युलर शाळा अनुदान येते शाळांना, त्या शाळा अनुदानातून आम्ही शाळेचा भौतिक विकास करायला सुरुवात केलेली आहे. 1-2 गोष्टी आम्हाला ग्रामपंचायत कडून मिळाल्या आणि त्याच्यानंतर जी काही खूप मोठी मदत मी म्हणतो ती मदत गिव संस्था नाशिक, त्या नाशिक गिव संस्थेचे माननीय चेअरमन अय्यरजी साहेब, हे अय्यर साहेबांनी शाळेला खूप भरभरून मदत केलेली आहे.
आपल्या नुसत्या हिवाळी शाळेसाठी नाही तर ह्या परिसरातल्या 105 शाळांना दरवर्षी गणवेशा व्यतिरिक्त सर्व शैक्षणिक साहित्य मुलींना त्याचप्रमाणे 3000 विद्यार्थ्यांना गरम स्वेटर दरवर्षी वाटप करणं, आता आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये टॉयलेट बांधून देणं, तर अशा अनेक गोष्टी ते करतात. माझ्याकडे माझी गरज संपल्यानंतर त्या गोष्टी इतरांना देण्यात मी हे करतो, त्याच्यामुळे सगळ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि ज्या काही इतर अजून ज्या स्वयंसेवी संस्था येतात त्यांना वेगवेगळ्या शाळांपर्यंत मी एक हिवाळी शाळेला भेट देण्यासाठी जे येतात त्यांच्याकडून ते काम मी वाढवत गेलेलो आहे. एका वर्षीचा उपक्रम म्हणतो की गेल्या 3 वर्षापूर्वी ज्या व्यक्ती हिवाळी शाळेला भेट देण्यासाठी आल्या होत्या त्यांचे कॉन्टॅक्ट ठेवले होते. आणि उन्हाळ्यामध्ये ह्या परिसरामध्ये पावसाळ्यात खूप छान पाऊस पडतो परंतु उन्हाळ्यात प्यायला पाणी नसतं. जेव्हा मी काय केलं की उन्हाळ्यामध्ये त्यांना काही गावांची माहिती दिली. त्याच्यामध्ये कृष्ण सेवा मंडळ, ललवानी साहेब असे खूप व्यक्ती होत्या आणि त्यांना माहिती प्रॉपर तिथले फोटो दिले. आणि मी 9 ते 10 गावांना पूर्ण 2 महिने टँकरद्वारे पाण्याची सोय केली होती की जे हिवाळी शाळेला भेट देण्यासाठी आले होते त्यांच्याकडून. तर हा एक उपक्रम मी राबवला होता. तर अशा संस्था आता सध्या जे आहे विद्यार्थ्यांना 2 वेळचं जेवण किंवा संस्थेद्वारे 2 वेळचं जेवण विद्यार्थ्यांना मिळतंय, दुपारी आणि रात्रीचं जेवण मिळतंय. तर त्यांचे उपकार आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की ज्या अजून इतर शैक्षणिक साहित्य असो किंवा इतर गोष्टी असो की माझ्या गावातल्या पालकांची आर्थिक स्थिती काही नाही, शून्य आहे. त्यांना वर्षाचे 6 ते 8 महिने बाहेर रोजगारासाठी जावंच लागतं आणि त्या ठिकाणाहून ते 1,500 ते 2,000 रुपये घेऊन येतात त्यांचं घर सांभाळण्यासाठी. आणि माझ्या विद्यार्थ्यांना वर्षभर तर शिकवायचंच आहे आणि त्या प्रत्येक क्षणाला त्यांना काहीतरी गोष्ट लागते. आणि ती जर मी पालकांकडून सांगितली की आज उद्या तुम्ही वही घेऊन या आणि ती वही मला जर 8 दिवसांनी मिळत असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे. तर विद्यार्थ्यांचे पालक म्हणून विद्यार्थी मलाच दररोज म्हणतात की सर उद्या आम्हाला हे पाहिजे, परवा ते पाहिजे. तर माझ्या छोट्याशा मोटरसायकलला एक बॅग ही विद्यार्थ्यांसाठी भरलेली राहते. म्हणजे माझी जी सॅलरी आहे ती मी विद्यार्थ्यांसाठीच देतोय. म्हणजे आणि माझ्या सॅलरीच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी इतर स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्याकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून विद्यार्थ्यांचं शिक्षण जे आहे ते बुडालेलं नाही, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ दिलेलं नाही. एक जबाबदारी तुम्ही पार पाडताय आणि त्याचं कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे. म्हणजे तुम्ही फक्त मुलांना घडवत नाही आहात तर तुम्ही शिक्षणाचं महत्व या मुलांच्या पालकांना सुद्धा समजावून सांगितलं. ती मुलं शिक्षित झाली तर पुढे किती चांगली प्रगती करू शकतात हे तुम्ही समजावून सांगितलं. इनोव्हेटिव्ह आयडियाज ज्या आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी आणल्या. तुम्ही स्वतःच्या पदरचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी खर्च करताय, स्वयंसेवी संस्थांची सुद्धा मदत घेताय. का तर या मुलांनी शिक्षित व्हावं, याला तोड नाहीये. मला तुम्हाला केशव गुरुजी हा प्रश्न विचारावा वाटतो की सध्या जी परिस्थिती आपण राज्यामध्ये पाहतोय की जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणा किंवा मराठी शाळा म्हणा त्या ठिकाणी मुलांचा प्रतिसाद मिळत नाहीये मराठी शाळांना. यासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा घेतला गेलेला आहे. काही शाळा बंद सुद्धा झालेल्या आहेत आणि मुलांचा ओढा हा कॉन्व्हेंट स्कूलकडे वळताना आपण पाहतोय. पालक सुद्धा म्हणतात की मराठी शाळा नको, आमची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जातील किंवा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातील. तर एक गुरुजी म्हणून एवढे तुम्ही विद्यार्थ्यांसाठी आदिवासी मुलांसाठी झटत असताना ज्या वेळेला हे चित्र तुम्हाला दिसतं त्यावेळेला गुरुजी म्हणून तुमच्या मनाला काय वाटतं? मी ज्या वेळेला कोविडची परिस्थिती उद्भवलेली च्या अगोदरची स्थिती, तर माझ्या शाळेला जवळपास दर शनिवारी रविवारी 150 ते 200 व्यक्तींची व्हिजिट असायची, भेटी असायच्या. आणि ते सातत्याने सुरू होतं. आणि अचानक हे कोविड मार्च मध्ये कळालं की कोविडची परिस्थिती तयार झाली, शाळा बंद केल्या. आणि त्यावेळेला मी 8 दिवस सुट्टी दिली. मला पण भीती वाटली, काहीतरी म्हणजे खूप भीतीदायक वातावरण तयार झालं. आणि मी सुट्टी दिल्यानंतर गावकऱ्यांनी मुलं मात्र फिरायला लागली आणि ते वातावरण पूर्ण बदललं. जे शाळेचं वातावरण होतं ते पूर्ण बदलायला सुरुवात झाली. आणि त्याच्यामुळे गावकऱ्यांनी मला परत सांगितलं की सर तुम्ही असं करू नका, आम्ही आमच्या जबाबदारीवर, शाळा व्यवस्थापन समितीच्या जबाबदारीवर मुलांची तुम्ही शाळा बंद ठेवा, शाळेमध्ये मुलांना बसू नका, परंतु कुठेतरी झाडाच्या सावलीखाली कुठेतरी मुलांना बसवा आणि मुलांचं शिक्षण चालू ठेवा.
मग आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि त्या वर्षी आम्ही काय केलं की आसपासचे जे 10-12 झाडं होते, मोठे झाडं, त्या झाडांच्या सावलीखाली बसायला मुलांना सुरुवात केली. मात्र या ठिकाणी हेही केलं की जर मुलगा आणि त्याचे भाऊ बहीण यांना बसवलं, दुसऱ्या मुलाला बसवलं नाही. म्हणजे एका घरातलं, एकाच कुटुंबातल्या मुलांना आम्ही बसवायला सुरुवात केली. ह्या पद्धतीने आम्ही शिक्षण चालू ठेवलं. परंतु मी सांगू इच्छितो की इतर ठिकाणी आता माझ्या गावात किंवा माझ्या गावाच्या आसपासच्या 40 ते 50 गावामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये एकही कोविडचा पेशंट आढळलेला नाही. मग अशा ठिकाणी शाळा सुरू करणं म्हणजे करणं हरकत नाही. मला पण वाटतं की स्थानिक समितीचा किंवा स्थानिक गावात ज्या गावामध्ये कोविडचा रुग्ण नाही त्या गावामध्ये शाळा चालू करायला काही हरकत नाही. कारण शहरातील मुलं ऑनलाईन पद्धतीने शिकलेले आहेत कुठल्या ना कुठल्या मार्गाने. आता पालकांकडे मोबाईल नाही, पहिली गोष्ट म्हणजे नेटवर्क नाही, आणि कुठं नेटवर्क असेल तर पालकांकडे मोबाईल. पालक हे 8 महिने शहरामध्ये कामाला जातात, मुलं घरी राहतात, तर ते मुलं ऑनलाईन शिकूच शकत नाही. आणि विद्यार्थ्यांचे, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं, आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. की जे विद्यार्थी पहिलीला त्या वर्षी होते ते विद्यार्थी ह्या वर्षी तिसरीला आहेत. आणि तिसरीला असताना त्यांना अंक ओळख किंवा अक्षर ओळख जर होत नसेल तर याच्या मोठं यांना येणाऱ्या काळामध्ये 10 ते 15 वर्षाच्या काळामध्ये की जे ज्या वेळेला रोजगाराच्या शोधात असतील त्यावेळेला खूप ही दरी त्यांना भरून काढता येणार नाही. ही खूप मोठी शोकांतिका वाटते. तर मला वाटतं की ज्या ज्या भागामध्ये अशी परिस्थिती नसेल त्या ठिकाणी, आणि आता जर बघितलं तर पूर्ण सगळ्या ठिकाणी शिक्षण तज्ञांकडून म्हणा, शाळाचे संघटनांकडून म्हणा किंवा शिक्षकांकडून म्हणा, आतल्या आत सूर उमटतो शिक्षकांकडून की शाळा सुरू व्हायलाच पाहिजे. कारण बऱ्यापैकी एका महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्या होत्या आणि परत जर गॅप गेला तर परत त्यांना तो गॅप भरून काढायला वेळ लागणार आहे. म्हणून आम्ही काय केलं की आम्ही शाळा तर भरवली नाही परंतु शिक्षण पण बंद ठेवलं नाही. कुठल्या ना कुठल्या मार्गाने विद्यार्थ्यांचं शिक्षण चालू ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की त्या वेळेला शनिवारी आणि रविवारी आम्हाला आमच्या शाळेमध्ये भेटीमुळे दोन दिवस वेळ मिळत नव्हता. मात्र कोविड मध्ये आम्ही एक मिनिटाचा वेळ वाया घालवलेला नाही आणि मुलांची त्याच्यापेक्षा 4 पटीने प्रगती सध्या केलेली आहे. मी ज्या पद्धतीने मुलांना घडवलंय ना तुमच्या मागे दिसतंय, म्हणजे फक्त मुलांची तुम्ही मानसिक प्रगती नाही केली तर शारीरिक प्रगती सुद्धा केलेली आहे. आणि मुलांना एन्जॉय करत करत शिक्षणाचे धडे तुम्ही दिलेले आहेत. तुमच्या पाठीमागचं चित्र जे आम्ही पाहतोय ना सध्या फार बोलकं आहे, फार उत्कृष्ट आहे. आणि माझी तर अशी इच्छा आहे, माझी तर किंवा हा इंटरव्ह्यू ज्या वेळेला आपण वेबसाईटवर अपलोड करू, युट्यूबवर अपलोड करू, त्यावेळेला तर अशी इच्छा आहे की प्रत्येक शाळेनं असंच असलं पाहिजे, प्रत्येक गुरुजीनं तुमच्यासारखंच असलं पाहिजे, प्रत्येक गुरुजी मध्ये तेच हे असलं पाहिजे की माझ्या शाळेमधली मुलं ही शिकली पाहिजेत. 9 पासून 168 पर्यंत आकडा जाणं विद्यार्थ्यांचा हे काही खाऊ नाहीये. त्याच्या मागे तुमची मेहनत आहे, तुमचं लॉजिक आहे, तुम्ही घेत असलेली पूर्ण म्हणजे आढावा, तुम्ही ज्या पद्धतीने त्याचं प्लॅनिंग केलं, हे सगळं काही खूप स्तुत्य असं म्हणावं लागेल. केशवजी, ज्या वेळेला 2 दिवसापूर्वी तुमच्या या शाळेची बातमी, तुमची बातमी आम्ही ज्या आमच्या चॅनलवर दाखवलेली होती, तर त्याच्यानंतर आम्हाला असं कळलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा सुद्धा तुम्हाला फोन आला होता. काय म्हणाला त्या? मला तर खरं म्हणजे विश्वास बसला नाही माझा की मला पहिल्यांदा व्हॉट्सअपला मेसेज आला की आदरणीय सुप्रियाजी ताईंनी बोलायचंय म्हणून मला म्हणतात. आणि मी माझा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना सेंड केला आणि त्या क्षणाला मला त्यांचा फोन आला. माझ्या अंगाला काटे आले खरं म्हणजे बोलावंसं, आणि मी बाजूला होऊन गेलो आणि बोलायला लागलो. परंतु एक साधं सरळ राहणीमान आणि त्यांच्या बोलण्यातून जी मला ऊर्जा मिळाली ती मला काम करण्यासाठी अजून ऊर्जा म्हणजे प्रेरणादायी ठरली. तर आदरणीय मॅम यांनी शाळेबद्दल विचारलं की कोविड काळामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने शाळा सुरू ठेवलेली आहे आणि विद्यार्थी अभ्यास कसा करतात. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तुमचे विद्यार्थी 2 हाताने लिहितात, कन्फ्युजन होत नाही का विद्यार्थ्यांना लिहायला? मी म्हटलं अजिबात नाही, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवू शकतो. आणि मी काल त्यांना संध्याकाळी ते 2 हाताने लिहिण्याचा स्पेशली व्हिडिओ पाठवला. आणि त्याच वेळी त्यांनी मला हेही सांगितलं की त्या भागामध्ये परिस्थिती कशी आहे कोविडची. मी त्यांना बोललो की गेल्या 2 वर्षामध्ये अजूनही आमच्या परिसरामध्ये कोविडची परिस्थिती उद्भवलेली नाही.
तर मला वाटतं मी ज्या वेळेला दुपारी न्यूज बघत होतो तेव्हा आदरणीय ताईने हेही सांगितले की नाशिक आणि हिवरे बाजार सारख्या ठिकाणी शाळा सुरू आहेत. तर मी आदरणीय आरोग्य मंत्री साहेबांना सांगू इच्छितो की शाळा चालू करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलावं. हे पण मी बघितलं त्यांनी म्हणताना, तर मला खूप बरं वाटलं. ताईंनी मला हे पण सांगितलेले की एप्रिल मध्ये आम्ही निश्चितच तुमच्या शाळेला भेट द्यायला येणार आहोत. मला खूपच प्रेरणा मिळाली. म्हणजे माझ्या कामामध्ये मी जर काही राहिला असेल तर मला अजून 4 पटीने माझा कामाचा वेग वाढणार आहे. हेच मला अपेक्षा होती आणि ती माझ्या आपल्या एबीपी माझाने जी बातमी दाखवली त्यांच्याद्वारे ती पूर्ण पण झालेली आहे. हे जे काही माझा शिक्षणाबद्दलचा अट्टहास आहे, विद्यार्थ्यांना मी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जो प्रयत्न करतोय की जे गावामध्ये कोणाला अजून रोजगार नाही आणि मी ज्या परिस्थितीतून आलेलो आहे की ती परिस्थिती मला सातत्याने सतावत आहे की माझे आई वडील स्वतः अशिक्षित अडाणी शाळेत एकही दिवस न गेलेले आणि त्या आमच्या अशिक्षित आई वडिलांनी मला आणि माझ्या छोट्या भाऊला शिकवलं. आम्ही दोघे पण शिक्षक झालो आणि मला वाटतं मी 8वीला असताना द्राक्षाच्या बागेत काम करायला सुरुवात केली. तर मी माझं डीएड आणि नोकरीच्या आदल्या दिवसापर्यंत नाशिक येथे मार्केट यार्डला दुपारी कॉलेज करायचो आणि रात्रीला मी संध्याकाळी 6 ते रात्री 11 या वेळेला मेथीच्या भाज्या खाली उतरवण्याचं काम करायचो. मला त्याचे 40 रुपये मिळायचे. तर ही परिस्थिती होती. माझे वडील स्वतः वखारीमध्ये जाऊन लाकडं फोडायचे आणि आम्हाला शिकवलं. तर ही अशी परिस्थिती या मुलांना भविष्यात येऊ नये म्हणून त्यांना जे काही काम दिलेलं आहे शिक्षणाचं हे मी तंतोतंत जर पार पाडलं तर विद्यार्थी हे नक्कीच यशस्वी होणार आहेत. त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि मला यश मिळालेलं नाही. मी यशाचा दिवस अजून मला ती वाट बघतोय. येत्या 5 ते 6 वर्षामध्ये ज्या दिवशी विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहून योग्य रोजगार मिळेल त्या दिवशी मी म्हणेन की मी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे यशाचं. आणि ह्या ठिकाणी सर्व विद्यार्थी कोणी एमपीएससीचं स्वप्न बघतोय, कोणी युपीएससीचं स्वप्न बघतोय. ते विद्यार्थी मला दिसतात आणि माझं एक स्वप्न हेही आहे की माझे 20 विद्यार्थी शिक्षक व्हावेत की जे आता 3 विद्यार्थी यावर्षी शिक्षक ट्रेनिंग साठी गेलेले आहेत आणि माझे 2 हात हे मर्यादित आहेत. माझे 2 हात पोहोचू शकत नाही इतर ठिकाणी, परंतु माझ्या विद्यार्थ्यांचे 20 विद्यार्थ्यांचे 40 हात जर 20 गावामध्ये गेले तर नक्कीच 20 गावामध्ये बदल होणार आहे. हे पण माझा स्वप्न आहे. तर येत्या 5 ते 10 वर्षात ज्या वेळेला माझे विद्यार्थी 20 गावामध्ये जातील त्यावेळेला हिवाळी सारखी शाळा हिवाळीच्या 4 पटीने शाळा ते तयार करतील. कारण या ठिकाणी प्रत्येक गोष्ट ते अनुभवत आहेत, प्रत्येक गोष्ट ते शिकत आहेत आणि ते स्वप्न मी मनाशी बाळगलेलं आहे. त्याच्यासाठी माझा हा प्रयत्न सुरू आहे. आम्ही वाचनालय सुद्धा सुरू केलेलं आहे ठाणापाडा गावामध्ये. या ठिकाणी आसपासच्या परिसरातले की जे ग्रामीण भागात शैक्षणिक वातावरण नाही आणि ते शैक्षणिक वातावरण तयार केलेलं आहे त्या वाचनालयासाठी आम्हाला गिव्ह संस्थेची खूप मोठी मदत होत आहे. सर्व शैक्षणिक साहित्य दिलं जात आहे आणि या वाचनालयातले आमचे पहिले 3 वर्षातून या वर्षी एक मुंबई येथे पोलीस आणि रत्नागिरी येथे एक पोलीस मुलगा आणि मुलगी जो की पोलीस मध्ये एसटी कॅटेगरी मध्ये पहिला आला. तर हे विद्यार्थी आमच्या वाचनालयातून घडत आहेत. तर माझ्या शाळेतले विद्यार्थी पण त्या ठिकाणी भविष्यात आम्ही नेणार आहोत. आसपासच्या परिसरातले पण विद्यार्थी नेणार आहोत. तर ह्या दृष्टीने जास्तीत जास्त काम कसं होईल ह्यासाठीचा आमचा प्रयत्न सुरू आहे. मुलांच्या शिक्षणाचा वसा तुम्ही घेतलेला आहात आणि ही जबाबदारी तुम्ही नेटानं पार पाडताय. आणि ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीवर मेहनत घेत असतो, मेहनतीनं ते काम करत असतो आणि त्यावेळेला कौतुकाची थाप जर आपल्याला मिळाली तर आपल्याला आणखीन प्रेरणा मिळत असते आणि ते तुमच्या बोलण्यातून तुमच्या प्रत्येक शब्दामधून ते प्रतीत होत आहे. केशवजी, तुम्ही तुमचं काम असंच सुरू ठेवा. अपेक्षा हीच आहे की यंत्रणा सुद्धा तुमच्या मागे अशाच पद्धतीनं खंबीरपणे उभी राहील जसं तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी, या मुलांसाठी, या गावासाठी खंबीरपणे उभे आहात. तुम्ही एबीपी माझाशी हा संवाद साधलात त्याच्याबद्दल खरंच आपले मनापासून आभार. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. आणि या खास संवादामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.